एक तारीख एक तास श्रमदान. स्वच्छ भारत अभियान. स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात 1 ऑक्टोबरला एक तारीख एक तास हा श्रमदानाचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते आणि ते यशस्वीपणे राबविण्यात आले. या दिवशी सर्व गावांमध्ये सकाळी 10ला एकाच वेळी श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व नागरिक तसेच सामाजिक संस्था, युवक मंडळे यांनी या अभियानात सहभागी होऊन आपल्या गावात स्वच्छतेसाठी योगदान दिले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असीमा मित्तल यांनी देशभरात एकाच वेळी आयोजित करण्यात आलेला हा मोठा उपक्रम असून शहर व नगर परिषद तसेच प्रत्येक गावात सदरचा उपक्रम राबविण्यात आल्याचे कळविले आहेत. उपक्रमात सहभागी होण्यावर जिल्ह्यातील मंत्री, खासदार व आमदार यांनीही आमंत्रित करण्यात आले होते असून दिंडोरे येथील रामशेज येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार स्वतः सहभागी झाले होते. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी या उपक्रमात सहभागी झालेले असताना त्याच अनुषंगाने येवला येथील उर्दू प्राथमिक शाळा, मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळा मिल्लतनगर येवला येथील शिक्षिका खालेदा मोहम्मद सिद्दीक यांनीही शहरातील विविध भागात सदर स्वच्छतेसंदर्भात 1 तारीख 1 तास हा उपक्रम महिलांना सोबत घेऊन राबविला. त्यासाठी नगर परिषद येवला यांचे घंटागाडीचा उपयोग करण्यात आला. पोलीस टाइम न्यूज 24 साठी काजी सलीम येवला.